जळत्या चितेमध्ये लाकडं जळतात, हाडं जळतात, एकमेव गोष्ट जळत नाही. त्या गोष्टीचं नाव आहे कर्म. गुगलची हिस्ट्री डिलीट करता येते, व्हॉट्सअपचं चॅटिंग डिलीट करता येतं, कर्माची हिस्ट्री डिलीट कधी करता येत नाही, हे लक्षात राहू द्या. जोपर्यंत तुमचं पोरगं स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत त्याला तुमच्या प्रॉपर्टीचा अंदाज सांगू नका. ज्या दिवशी कळलं ना त्याला, त्या दिवसापासून काम धंदा करत नाही. ते कॉलर उडवत फिरतं गावातनं, माळुंग्यातनं, क्रीडा नगरीतनं. त्याला म्हणा ना काहीतरी काम धंदा कर, रोड टच आहे आपलं 2 एकर. मग वाट कशाची पाहतो? अण्णा मरायची, आणि अण्णा मेल्यावर मग बॅनर लावून विकणार, गावठाण प्लॉट विकणे आहेत. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती या 3 गोष्टी ज्याला ज्याला एकत्र मिळाल्या त्यानं खानदान कामाला लावलं. या 3 गोष्टी पूजा खेडकर नावाच्या पुरीला एकत्र मिळाल्या, तिनं घरदार कामाला लावलं. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती या 3 गोष्टी विशाल अग्रवाल नावाच्या बिल्डरच्या मुलाला, वेदांत अग्रवालला एकत्र मिळाल्या, त्यानं खानदान कामाला लावलं. सकाळी पूर्वेला उगवणारा सूर्य त्याचा रंग भगवा असतो, तो स्वतःला कधी हिंदू म्हणवत नाही. पावसाळ्यात धरणी माता हिरवीगार होते, स्वतःला कधी मुस्लिम म्हणून घेत नाही. समुद्राचा रंग निळा, आजपर्यंत सागर कधी म्हणला नाही मी बौद्ध आहे. अरे मग 1.5 दमडीची आपण माणसं, आपण कशाला धर्मानी जातात? दगडाला बुक्का लावला तर त्याचा विठोबा होतो, दगडाला सेंदूर लावला तर त्याचा मारुती होतो, दगडाला गुलाल लावला तेव्हा त्याचा मसोबा होतो, दगडाला भंडारा लावला तेव्हा त्याचा खंडोबा होतो. माणसाला कुठला गंध लावल्यानंतर माणसाचा माणूस होतो. वेद नाही का आले तरी चालतील, समोरच्याच्या वेदना जाणून घेता आल्या पाहिजेत, त्याला माणूस म्हणतात. डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेच सांगून जाते लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकवून जाते आपला आणि परका नेमका कोण आहे. 10 वर्षापूर्वी अख्ख्या गावामध्ये एक मोबाईल होता. काय रुबाब होता मोबाईलवाल्याचा, फोन पुरताच होता तो उचलायचा बटनाचा मोबाईल. काय सुंदर होता जमाना. आपला अंगठा सध्या जेवढा मोबाईलच्या स्क्रीनवरून फिरतोय ना, त्याच्या निम्म्यानं जरी माळेवरून फिरला ना तरी देव आपला सोयील, हे लक्षात राहू द्या. आपल्या पोराचा पहिला नंबर आला तरी शेजारची माणसं बोलायचे बंद होत आहेत. काही घेणं देणं आहे का? आपलं पोरगं वारकरी झालं, गळ्यात माळ घातली, कीर्तनाला जायला लागलं, टाळ वाजवायला लागलं, हरिपाठात नाचायला लागलं, तरी शेजारची माणसं बोलायची बंद झाली. हे कलियुग आहे. सध्या कोण कोणाला माझं म्हणतं? एक ध्यानात ठेवा, आवर्जून तुम्हाला माझं म्हणणारी माणसं जपा. हे कलियुग आहे. सगळं भेटल, माझं म्हणणारी माणसं भेटत नाहीत. अशा कलियुगात नामदेव महाराजांनी धाडस केले. नामा म्हणे माझा सोयरा जीवलग, सदा पांडुरंग जवळी तया. नामा म्हणे माझा. कोण कुणाला माझं म्हणल? सख्खे 2 भाऊ माझ्याकडे पहा. एकाच आईच्या पोटातनं जन्माला आलेली लेकरं. थोरल्यानं धाकट्याचा भांग पाडावा, त्याला पावडर लावावी, त्याला कपडे घालावेत, शाळेत जावं, अंगणवाडीमध्ये आपल्या धाकट्या भावाला सोडावं, मग पहिलीच्या वर्गात जावं. इथंपासून ते थोरल्या भावाच्या लग्नात धाकट्या भावानं पत्रवळ्या उचलाव्यात. इथंपासून थोरल्या भावाला पोरगा झाला तर धाकट्या भावानं उचलून घ्यावं, गावभर फिरावं, मी काका झालो. शेती करायला गावाला गेले 2 सख्खे भाऊ. चांगलं चाललं होतं, कोण कोणाला माझं म्हणत नाही म्हणून सांगतो ऐका. एक दिवशी शेतातनं ऊस आणला थोरल्या भावानं. 2 पोरं दारात खेळत होती. एक त्याचं होतं, एक धाकट्याचं होतं. ऊस वाड्यासहित आणला होता, बुडासहित आणला होता, लांब लचक. घरी आला, हातातला ऊस पाहिला आणि स्वतःचं त्याचं जे पोरगं होतं ते मोठ्यानं बोंबललं, बाबा मला ऊस. भावाचंही ओरडायला लागलं, काका मला ऊस. त्याच्या ध्यानात आलं आपलं एक आहे, भावाचं एक आहे. हे 2 लेकरं जर जवळ आली तर भांडण लागण्याची दाट शक्यता आहे. भांडण लागू नये याच्याकरता त्यानं सुवर्ण मध्य काढला, डाव्या पायाचा गुडघा उंच केला, दंदिशी त्याच्यावरती ऊस आपटला. 2 तुकडे झाले. एका हातात बुडाकडचा ऊस, माझ्याकडे पहा, आणि एका हातात वाड्याकडचा ऊस. मी विचारतो तुम्हाला, जरी पुणेकर असला तुम्ही तरी तुम्हाला कुठल्या बाजूचा ऊस खायचा हे माहीत असेल. चांगला चवीला कोणता हो? बुडाकडचा का वाड्याकडचा? अरे बोला ना, बुडाकडचा का वाड्याकडचा? जास्त गोडी कुणाकडं, बुडाकडं का वाड्याकडं? मग बुडाला धरलं पाहिजे का वाड्याला धरलं पाहिजे? खरं खरं सांगा, थोरल्याला धरलं पाहिजे का धाकट्याला धरलं पाहिजे? त्या वडीलधाऱ्यांचा आदर केला पाहिजे का आमच्यासारख्याचा आदर केला पाहिजे? बुडाला जास्त गोडी असते, पिकेले या सेंदे कडूपण गेले,
ऐका बरं, हे बूड फार महत्वाचं आहे. अरे हे बूड आहे म्हणून तर चूड आहे. ऊसाची जास्त जेव्हा दाटी होते त्याला चूड म्हणतात. बुडाला फार किंमत आहे. उजव्या हाताने येत होतं ते त्याचं पोरगं होतं, डाव्या हाताने येत होतं ते भावाचं पोरगं होतं. आणि एकाच ऊसापायी ही दोन लेकरं भांडतील म्हणून पायवर घेतला, दोन तुकडे केले. उजव्या हातात वाड्याकडचा ऊस आला, डाव्या हातात बुडाकडचा ऊस आला. लक्षात आलं, उजव्या हातातला ऊस भावाच्या पोराला जातो, डाव्या हातातला ऊस आपल्या पोराला जातो. म्हणजे बुडाकडचा ऊस भावाच्या पोराला, वाड्याकडचा ऊस आपल्या पोराला. दोन्ही लेकरं जवळ येऊ दिली आणि फक्त हाताला तिडा टाकला. माझं कोणी कोणाला म्हणत नाही. आणि हे सगळं लाईव्ह टेलिकास्टिंग दारात भांडी घासत बसलेल्या धाकटीनं बघितलं. तिचा तवा घासायचा चालला होता. तिचा तवा घासायचा चालला होता. तवा. तिचं 150चं स्पीड 300 कधी गेलं तिचं तिलाही कळालं नाही. तवा बी घासून झाला आणि तिथनं पुढं 10 वाजेपर्यंत भूकंप सुरू झाला. सुनामी काय, वादळ काय, परात आपट, भांडे आपट, पळपुट आपट, बेलनं फेकून आण. 10 वाजता मग तिचा पती देव घरी आला. काय झालं ग? भावाला विचारा. बुडाकडचा ऊस स्वतःच्या पोराला दिला, वाड्याचा ऊस आपल्या पप्याला दिला. अगं पण ऊसात तिडा टाकला तर तुला राग कशाचा आला? अहो ऊसाला एवढा तिडा तर बँकेत केवढा मोठा तिडा? बँकेत एवढा मोठा तिडा तर 2 गुंठे घेतले परवा महाळोंग्यात, त्याच्यात केवढा मोठा तिडा. ऐकताय ना? कोण कोणाला माझं म्हणाल? आणि अशा काळात तुकोबा धाडस करतायत. ते माझे सोय रे सज्जन सांगाती, पाय आठवी विठोबाचे. काही सज्जनही नसतात, सोयरे नसतात. बरीच माणसं अशी आहेत त्यांचा ना आपला काडीचा संबंध नसतो. रस्त्याने जाताना कितीतरी बेवडे पडलेले असतात. आपण थांबतो का? गाड्या थांबवतो का तिकडं? काय गरज आहे? सज्जन पण नाही, सोयरा पण नाही. सोयरा कळतं ना? सोयरे म्हणजे सखा, सोयरा म्हणजे जीवलग, सोयरा म्हणजे आपला. सध्या महाराष्ट्राला सगळे सोयरे हा शब्द तोंडपाठ आहे, त्यामुळे जास्त खोलात जायची गरज नाही. प्रकार 2, काही सज्जन राहतात पण ते सोयरे नसतात. आता प्रकाश महाराजाकडे पाहिलं ना, किती सज्जन आहे बिचारा, पण सोयरा नाही ना. एवढा सज्जन माणूस माझा मेहुणा असावं असं प्रत्येकाला वाटतं की नाही? ते बघा, ते सुद्धा होय म्हणले. मी कधी नंबर लावू? असं वाटतं त्यानं मला दाजी म्हणावं, मी त्यांना भाऊजी म्हणावं. किती सुंदर विद्यार्थी घडवलेत. सज्जन आहे हो, पण सोयरा नाही ना. प्रकार 3, काही जण सोयरे राहतात पण सज्जन नसतात. मग विषय निघतो, सखाराम पाटील तुमचा कोण हो? गाठ कुठं पडली सांगा. तुमचं तर जवळचं नातं आहे म्हणा, बसा उठायला एकत्र असता, खांद्यावर हात टाकून. त्याच्या मोबाईलमध्ये फोटो बघितले तुमचे, गाठ कुठं पडली सांगा. माणसात मोठ्यानं बोलू नका, बाजूला या. सखाराम पाटील, दमानं बोला म्हणतो ना. आवाज कमी करा. सखाराम पाटलाचं नाव इथं माणसात घेऊ नका, चौबदाराला कळलं तर आबरू जाईल माझी. झालं काय? गाठ कुठं पडली? बिअर बारच्या बाहेर. मग त्याचा ना आमचा काडीचा संबंध नाही. सोयरा असून काय जाळायचा? असे बरेच सोयरे तुमच्या भोवताली आहेत, पण ओळख सुद्धा सांगू वाटत नाही का? सज्जनच नाही. महाराजांचा अभंग सुद्धा तुमच्या पाठांतरातला आहे. अभंगाची प्रस्तावना अशी आहे. लागोनिया पाया. 4 प्रकारची माणसं समाजात तयार आहेत. काहींना परमार्थ कळतही नाही, सांगायच्या भानगडीत पडत नाहीत. काहींना परमार्थ कळत नाही पण कंबर बांधून सांगितल्याशिवाय राहत नाहीत. काहींना परमार्थ कळतो पण सांगायच्या भानगडीत पडत नाहीत. काहींना परमार्थ कळतो सुद्धा आणि ते सांगतात सुद्धा. प्रकार 1, परमार्थ कळतही नाही, सांगायच्या भानगडीत पडतही नाहीत. त्यात जायलाही नको, शिरायलाही नको, उपदेशही करायला नको. मला वाटतं ते नामा निराळे राहतात म्हणून वेगळे असतात. नामापासून निराळेही असतात म्हणून नामा निराळे असतात. प्रकार 2, काहींना परमार्थ कळत नाही पण सांगितल्याशिवाय राहत नाही. तो आमचं ऐका, आमचं ऐका. तुमचंच काय का? नाही, आमचंच ऐका. तुमचंच काय का? आमचंच ऐका. तुमचं सांगू नका, त्यांनी जे सांगितलं ते सांगा. मार्ग दावूनी गेले आधी, दयानिधी संतते, तेनेची पण ते चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. प्रकार 3, काहींना परमार्थ कळतो पण ऋषी मुनी साधू हे सांगायच्या भानगडीत पडत नाहीत. आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी. लोकाला कशाला सांगत बसा? आपल्या डोळ्याला जर मार्ग दिसला आपणच जायचं, दुसऱ्याला सांगायचं नाही. पण प्रकार 4, उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. श्री तुकोबांना विचारलं, तुम्ही का सांगता? महाराज म्हणाले, मी परीक्षक आहे.
चाचणी जर कुणाला कळत असेल तर ती फक्त मलाच कळते. मग लागून या पाया म्हणतात तर तुमचंच आम्ही काय ऐकावं कारण सांगतो. थोडं ताट बसा. आणि अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रथम दिवस आहे, त्यामुळे 2-3 संकल्प करायचे. पहिला संकल्प ताट बसा, म्हणजे हा संकल्प नाही सांगायचं आहे मला. अंधश्रद्धा डोक्यातनं काढून टाका. 47व्या वर्षात 2-3 गोष्टी करायच्या. 1, अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. 2, काही गोष्टी जपायला शिका. आणि 3, देवाच्या, देशाच्या आणि धर्माच्या कार्यात आपापसातले मतभेद बाजूला काढून एका आईच्या लेकराप्रमाणे एकत्र राहायला शिका. भेटला आम्हाला पांडुरंग परमात्मा. 47व्या वर्षातला पहिला संकल्प अंधश्रद्धा. बरीच माणसं आजही चपल्या गेल्यावर बी म्हणते ती 7.5 जाती. जशी गेली त्याला विचारा बरं. ते म्हणतात तुझे जाऊ दे भाऊ, मग तुला कळल कसं 350ला काम लागते. काही अंधश्रद्धा हो. आमच्या सोलापुराकडं एक प्रेमानं शब्द उच्चारला जातो दिवृषाच्या नादाला लागणाऱ्याला, गैबान्या. आमच्या इकडचे गैबानं लागलं ना नादाला दिवृषाच्या. मग त्या दिवृषाचा मला फोन आला, त्या भगताचा. दिवृषी बोराटे महाराज. मी म्हटलं काय? तुमचा एक मित्र माझ्याकडे येतो. म्हटलं कशाला? पोरग हो म्हणून. मी म्हणलं होत नसतं त्याला. तो म्हणे कसं काय? त्याचं लग्नच नाही झालं तर गड्याला कुठं पोरं होत असतात का? 900 कन्या पुत्र होती आणि तरिका करणे लागे पती. आणि जरा बारीक आहे का, ज्यांना विठोबाचे पाय धरले ते वारकरी झाले, ज्यांनी खंडोबाचे पाय धरले ते वाघ्यामृळी झाले, ज्यांनी देवीचे पाय धरले ते देवदासी झाले, पण ज्यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या बरोबरीनं छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय धरले ते सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचले. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. त्यामुळे अंधश्रद्धा डोक्यातनं बाजूला काढून टाका. डोळे उघडे ठेवा आणि संप्रदायात या. खिशातला मनी पण जपायचा आणि माळेतला मनी सुद्धा जपायचा. पण 2 मण्यात फरक आहे. माझ्याकडे बघा. माळेतला मनी आत ओढावा लागतो आणि खिशातला मनी बाहेर सोडावा लागतो. परत बघा, पुण्य असं आत ओढावं लागतं आणि पाप असं बाहेर ढकलावं लागतं. कळलं का नाही? पुण्य असं आत ओढायचं असतं, पाप असं बाहेर ढकलायचं असतं. आणि म्हणून कीर्तनकाराचं दर्शन सुद्धा रिकाम्या हातानं कोणी घ्यायचं नसतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि हे मी सांगत नाही, देवान सांगितलंय. मी तयापासी पांडवा हरपलोगा घेवसावा, जेत नाम घोष बरवा करी ती माझा. अंधश्रद्धा डोक्यातनं काढायची. संकल्प क्रमांक 2. आबा सर्वजण ऐका बरं का आता. प्रकाश दादा, सोमनाथ दादा, सगळेजण काही गोष्टी जपल्या पाहिजेत. कोणकोणत्या ऐका. महाराष्ट्रातली लाल परी वाचली पाहिजे. आणि महाराष्ट्रातली जिल्हा परिषद शाळा म्हणजे मराठी शाळा वाचणं आता काळाची गरज आहे. आता तुमच्याकडे शहरीकरण झालंय पण गरिबाची पोरं मराठी शाळेत शिकतात. तुमच्याकडे आता टॅक्सी, जिपा सगळं आहे, पण आजही ग्रामीण भागात एसटी शिवाय पर्याय नाही. त्यामुळे या 2 गोष्टी वाचल्या पाहिजेत. या 2च गोष्टी सर्वसामान्यांच्या. आणि संकल्प क्रमांक 3, देवाच्या, देशाच्या, धर्माच्या कार्यात सगळ्यांनी एकाच जुटीनं एकत्र यायचं. फुलाचं परमप्रयोजन त्यानं सुगंध देणं, साखरेचं परमप्रयोजन तिनं गोड असणं, सोन्याचं परमप्रयोजन त्यानं शुद्ध असणं, आयुष्याचं परमप्रयोजन आपण नामस्मरण करणं. म्हणून लागून या पाया. झाडाचं परमप्रयोजन आहे सावली दिली पाहिजे. झाडाकडून एक मोठा गुण ज्ञानोबरायांनी घेतला आणि तुम्हाला मला सांगितला. इतका चांगला गुण आहे. तुम्ही जर ज्ञानेश्वरीचे अभ्यासक असाल तर तुमच्या चटकन लक्षात येईल. वृक्ष काय करतो माहिती आहे? झाड लावणारालाही तेवढीच सावली देतं आणि तोडणाराला फांदी तोडेपर्यंत तितकीच सावली देतं. खंडावया घाव घाली किलावणी जयाने केली, परी दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. जो खंडण्याकरता, तोडण्याकरता घाव घालतो आणि ज्यानं झाड लावलं त्याला समान सावले हो. हाय काही असं कोण? हे फक्त साधूलाच जमतं बरं. निर्माण मोहा जितसंग दोषी अध्यात्म नित्या विनिवृत्त काम हा द्वंद्वरी मुक्ता हे साधूचंच आहे. आपण त्या भानगडीत पडू नये. आपल्याला डिपर दिला नाही तरी आपण शिव्या देतो काचाखाली घेऊन. हे फक्त साधूचंच आहे. दुःख पचवणं जसं कठीण आहे तसं आनंद पचवणं सुद्धा अवघड आहे. एका माणसाले 1 करोड रुपयाची लॉटरी लागली. किती रुपयाची? बोला बोला, किती रुपयाची? 1 करोड. गावची मीटिंग बसली, म्हणे असं करा. ते असं जर डायरेक्ट सांगितलं तर त्याला आनंद सहन व्हायचा नाही. आपल्या गावातल्या महाराजाला बोलवा, हरिभक्त पारायण ते, आणि ते संप्रदायात असतात, देवळात भजनाला असतात. त्यांना जरा जाणीव आहे, दशक्रियाच्या प्रवचनाला असतात. दुःख दंत करणारं शोकाकुल वातावरणात आज यांचं कीर्तन झालं, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असं दररोज सांगतात. मग असं करा,
त्यांना बोलवून आणा. का? त्यांच्याजवळ निरोप द्या. मग त्यांना बोलवलं. महाराज काय तुम्ही या गावचे महाराज आहात? बरोबर. दशक्रियेची प्रवचनं तुमच्याकडेच असतात? हा. तुम्ही दररोज माईकवर असता? बरोबर. दुःखातनं कसं बाहेर काढायचं तुम्हाला कळतं? अगदी ओळखलं, चांगलं, त्याबद्दल धन्यवाद. तसं नाही काय, सखाराम पाटलाला 1 करोड रुपयाची लॉटरी लागली आणि त्याला जर डायरेक्ट सांगितलं तर त्याला सहन व्हायचं नाही. तुम्ही तुमच्या संप्रदायाच्या भाषेत त्याला जाऊन तेवढं सांगा. काय? करोड रुपयाची लॉटरी लागली म्हणावं, पण सांप्रदायिक भाषेत सांगा. तुम्ही जर हे व्यवस्थित सांगितलं तर यातले 5 लाख रुपये आत्ता तुम्हाला द्यायचे. हे ऐकून महाराजच मेला हो. ऐकताय ना? आनंद पचवणं तरी काय सोपं आहे का? सुख दुःख समान सकळ, जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. ऐका पुढं. देव समोर आला तरी प्रल्हाद डगमगला नाही. निज रूप दाखवा हरिदर्शनास यावो. बस बस, हरिदर्शनास यावो. डगमगला नाही. आनंद पचवता आला पाहिजे. बसलेला आहे का माझ्याकडे पहा. 6 दिवस जर एखाद्या माणसानं सोन्याचा घास खाल्ला असेल, तुपातली चपाती पोळी खाल्ली असेल, तर एखादा दिवस आठवड्यातनं शिळी भाकरी खायला विसरू नका. माणसानं शिळ्या भाकरीला आणि तुटलेल्या चपलेला कधीही नावं ठेवू नयेत. त्याच शिळ्या भाकरीनं आपलं पोट भरलं होतं आणि त्याच तुटलेल्या चपलेनं एक दिवस आपलं खड्यांपासून काट्यांपासून रक्षण केलं होतं. झाड जुनं झालं याचा अर्थ फळ द्यायचं बंद होईल, सावली द्यायचं कधी बंद होत नाही. झाडाचं परमप्रयोजन आहे, त्यानं सावली दिली पाहिजे. साखरेचं परमप्रयोजन आहे, तिनं गोड असलं पाहिजे. सर्वांगी साखर अवघी गोड. साधू इथला असला काय आणि आमच्या सातारा जिल्ह्यातला असला काय, साधू तो साधूच आहे. तुम्ही कुठेही जा, साधुत्व कधी ढासळत नाही, कमी जास्त होत नाही. किती मोठं ताकदीचं साधुत्व आहे. ज्ञानोबरायांच्या दरबारात माणसं आल्यानंतर लोकांचा उद्धार झाला, यात काय नवल आहे? ज्ञानोबरायांच्या दरबारात जाणारी माणसं आहे का? ज्ञानोबरायांच्या जवळ भिंत आली, सहज भिंतीचं प्रेम जडलं ज्ञानोबावर. साधूवर केलेलं प्रेम वायाला जात नाही. भिंतीबाई आमच्या कामाला आलाय तुम्ही, काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. परिणाम आज जसं आळंदीमध्ये माऊलीचं मंदिर आहे तसं भिंतीचं सुद्धा मंदिर उभा राहिले. खांब आला ज्ञानोबरायांच्या पंक्तीला, माऊली आम्हाला टेकून बसला, तुम्ही आमचं काय धडबलं करता की नाही? ज्याला वाटतं मीच का वर्गणी द्यावी, मीच का 500 द्यावेत, मीच का 5000 द्यावेत, त्यांना ऐका. निर्जीव असणारा खांब साधूच्या कामाला आला. आज खांबाचं सुद्धा मंदिर झालंय. आमच्या गावाकडं म्हशीच्या नवऱ्याला, म्हणजे हजबंड ऑफ बफेलो, त्याला रेडा म्हणतात. तुमच्याकडं टोनगा, रेडा, हाल्या, अरे बोला ना काय म्हणतात त्याला? तो नाही का तुम्हाला माहित असेल, गोरा गोरा पान असतो तो. कोण? रेडा. हाल्या पांढऱ्या पट्ट्यावरनं गाडी चालवतो. कोण? बोला की. रेडा. इंडिकेटर न लावता टर्न घेतो. कोण? सिग्नल तर कधीच पाळत नाही ते. कोण? देवळात आला तर चांगला बल काढून नेतो, गेलेलं तिथं नेऊन लावतो. कोण? कीर्तनाला येताना रिकाम्या पायाने येतो, जाताना दुसऱ्याच्या नव्या घेऊन जातो. कोण? वर्गणी तर कधीच देत नाही, पण अखिल भारतीय मापकाडी संघटनेचा अध्यक्ष असतो. कोण? कीर्तनात बसला ना रकारकाच बघत राहतो बाबाकडे, त्याच्या तोंडावर सदैव 12:30 वाजलेल्या. कुणाच्या? हे रेड्याबद्दल बोलतो, तुम्ही मनाला लावून घेऊ नका. एवढा वेडा रेडा, पण प्रेम केलं ज्ञानोबरायांवर. आज जसं आळंदीमध्ये माऊलीचं मंदिर आहे तसं महाराष्ट्रात रेड्याचं मंदिर सुद्धा उभा राहिलं. ही साधूची ताकद आहे. अजून काय करावं साधुत्वानं? म्हणून ते परमप्रयोजन आहे त्यांच्याजवळ. साधुत्व कधी ढासळत नाही. माझ्या प्रस्तावनेतला पुढचा मुद्दा मांडतो. सांसारिक आणि परमार्थिक असण्याचा यत्किंचित परिणाम होत नाही तो साधू. सुवर्णासारखं जीवन आहे. भक्ती कशी केली? ये रवी ती जीना चौथी, हे पहिली ना सरती, पै माझी हे सहज स्थिती, तया भक्ती नाम. एक उदाहरण देतो. आमच्या पंढरपुरात, म्हणजे माफ करा सगळ्याचंच आहे, पण मला सवय आहे आमचं म्हणायचं. आम्ही इकडं आळंदीपेक्षा जास्त पंढरीतच असतो. आमच्या पंढरपुरात एका माणसानं संन्यास घेतला, चांगला संन्यास घेतला. भगवे कपडे बिपडे घातले, विकत घेतले आणि चंद्रभागेत आंघोळ करून बाहेर आला आणि त्याला सोन्याचं कडं दिसलं. त्याच्या ध्यानात आलं कडं सोडावं तर लाग बुडतात,
आणि उचलावं तर संन्याशी धर्म बुडतो. पळतच गेला आणि पाय ठेवून उभा राहिला. बरं आता हालताही आहे ना, पद्धत आहे. सोन्याला धनाला हात लावल्यानंतर साधूनं वारकऱ्यानं घरी जाऊन आंघोळ करायची असते बरं का. सोबदार पाकिट घेतल्यानंतर घरी गेलं की आंघोळ करूनच घरात जायचं असतं आणि हे फक्त दुसऱ्यालाच सांगायचं असतं. मग त्याला पायही उचलता येईना. आता काय करू, आता काय करू, आता काय करू. तेवढ्यात पुढनं एक रेडवालं चाललं होतं, पखालीवाला. ते रेड्यावर पाणी ठेवलेलं आणि ते पुढं, ए पखालीवाला इकडे. तो पळतच आला. काय महाराज, महाराज दिसता, डोक्याला फेटा, साधू दिसता. हल्ली आता त्यांनाच मार्केटला आले. वारीमध्ये चालतो ना आम्ही, काय काय रुबाब असतात महाराज. 5-25 शिष्य मागं पुढं, काय धोत्राचा सोगा, काय हातात, हातात काठी, काय 1.5 इतची धोतरं असतात. हो धोतर आहे का काठापदराची साडी आहे तेच कळत नाही कधी कधी, पण एवढ्या ताकदीनं असतात. आणि ते असं झापूक झुपूक चाललेलं असतं वारीतनं, ऐकताय ना. आणि मग ते आमच्यासारख्यावर लय आईट आणतात. असं म्हणा, आम्ही म्हणतो तसं म्हणा. पहिले मालिका सुद्धा पाठ नसते, पण लय रुबाब, लय ताकदीनं. कपडे तर असे असतात, लिंबू कापून घ्यावं एवढी धार. बर सगळ्याच्या नावापुढं हरिभक्त, कुणाला काय म्हणावं तशा ताकदीनं चालतात ते. लय ताप. मेववाला आलं होतं त्या दिवशी वारीत, ते फुटाने विकणार शानं टाळानंच हाणलं त्याला, कातमनीमध्ये आला म्हणून. हे शिकवलं ज्ञानोबानं, हे शिकवलं तुकोबानं. ते जगतं बिचारं, तर त्याला जगू दिलं नाही. ऐका पुढं. मग ते तसा पाहिला आणि भाळला. हो जय हरी, जय हरी, आज तुझं कल्याण करतो. काय कुठवर रेड्यावर पाणी वाहतो. मग सोनं आणले, कुणाला द्यायला, मला, मला द्यायला, हां तुलाच. कुठं आहे, पाय उचलला, कडं घेतलं, धर, हे बघ कल्याण केलंय तुझं. एवढा कार्तिक अश्विन संपला ना, कार्तिक संपल्यावर जेवायला बोलव, येतो घरी. जाऊ का. तो म्हणे थांबा महाराज, माझं कल्याण केलं तुम्ही. हा कुठलं कडं आहे, मी दिलं, बाकीच्या चौकशा काय करायच्या तुला. किती वेळ थांबला होता सांगा कड्याजवळ. हे कोण विचारतो. पखालीवाला, गरीब, फटके कपडेवाला, प्रापंचिक माणूस. अर्धा तास झालं. पाय देऊन उभा होता. हां. माझ्यासाठी थांबला. हां. किती वेळ. अर्धा तास. मी 4 दिवस झालं बघतो ह्या कड्याला इथं पडलेलं, पण आपलं नाही तर उचलावं कशाला म्हणून आलो सुद्धा नाही बघा इकडं. खरा संन्याशी कोण, भगवे कपडे घातलेला का पखालीवाला. हे साधुत्व आहे. तसं आयुष्याचं परम प्रयोजन आपण नामस्मरण करणं आहे. ते परम आणि प्रयोजन असलं पाहिजे, बस. त्याच्या पलीकडं काही नाही. कुणाचं चांगलं झालं त्या नामानं, नाम प्रल्हाद उच्चारी, त्याचं चांगलं झालं. जाऊ द्या, माणसाचं चांगलं होईल यात काय नवल आहे. रावणाचं कल्याण झालं रामाच्या नावानं. काय सांगता महाराज, न ऐकलेलं आहे, सांगतो फक्त ऐका. रावणानं सीता पळवली, रावणानं सीता पळवली, रावणानं सीता पळवली, रावणानं सीता पळवली. गोंधळ झालाय महाराष्ट्रात सध्या. भगवती ती सीता म्हणतात, तिला देवी आहे, तिला पळवणं सोपं आहे. मग खरं रामायण आहे का. अयोध्येमध्ये प्रवेश केला सीतानं. मैया होती ती, उमऱ्यावरचं माप ओलांडलं. देवाची पत्नी होती, सुंदर होती, आणि तिच्याही पेक्षा आमचे श्रीराम सुंदर होते. कृष्णाचा अवतार, देव किती देखना. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडी. मदन पोटाले बापुढे कोणीकडे इंद्रचंद्र. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे वेडी झाली. हो एवढी सुंदर, पण कृष्णाला पाहिलं वेडी झाली. मग देव किती सुंदर असेल. सीतेचा विवाह संपन्न झाला, पूर्ण अवतार आहे राम. पाऊल टाकलं पहिलं, नांदायला आले आईसाहेब. पहिलं दर्शन घेतलं कौसल्येचं, आई होती ती. दुसरं दर्शन कैकेयीचं, सुमित्रेचं. रामानं सीतेची सर्वांची ओळख करून दिली. श्री दशरथाच्या पायाचं दर्शन घेतलं. माझ्याकडं पाहताय ना, ऐकताय ना कीर्तन. दशरथाच्या पायाचं दर्शन घेणं ही संस्कृती आजही आपल्याकडे आहे. ऐकताय ना तुम्ही महिला मंडळ. एक वेळ घरात आल्या आल्या पतीच्या पाया नाही पडला तरी चालेल, पण सासऱ्याच्या पाया पडावं बरं. लोक मला विचारतात, महाराज सासू सासऱ्याचंच का महत्त्व तुम्ही सांगता. असं म्हणतात, मुलीनं जर आपले आईबाप व्यवस्थित सांभाळले तर महाराष्ट्रात वृद्धाश्रम निर्माण होणार नाहीत, किंवा
मुलानं आपले आईबाप व्यवस्थित सांभाळले तर महाराष्ट्रातले वृद्धाश्रम संपतील किंवा निर्माण होणार नाहीत. मी पुन्हा सांगेन, पोरांनी आपले आईबाप व्यवस्थित सांभाळले तर महाराष्ट्रातले वृद्धाश्रम बंद पडतील. पण या उलट ऐका, सुनांनीच आपले सासू सासरे नीट सांभाळले तर महाराष्ट्रात वृद्धाश्रम तयारच होणार नाहीत. ही खरी वस्तुस्थिती आहे. ती सुनबाई होती. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती याचं काही देणं घेणं नव्हतं तिला. माझी विनंती आहे तुम्हाला, जोपर्यंत तुमची पोरं स्वतःच्या पायावर उभा राहत नाहीत तोपर्यंत त्याला तारुण्य, सत्ता आणि संपत्ती या 3 गोष्टी कधीही देऊ नका. जोपर्यंत तुमचं पोरगं स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत त्याला तुमच्या प्रॉपर्टीचा अंदाज सांगू नका. ज्या दिवशी कळेल ना त्याला, त्या दिवसापासून काम धंदा करत नाही. ते कॉलर उडवत फिरतं गावातनं, माळुंग्यातनं, क्रीडानगरीतनं. त्याला म्हणा ना काहीतरी काम धंदा कर. रोड टच आहे आपलं 2 एकर. मग वाट कशाची पाहतो? अण्णा मरायची आणि अण्णा मेल्यावर मग बॅनर लावून विकणार, गावठाण प्लॉट विकणे आहेत, लवकर बुकिंग करणाराच प्राधान्य. गुंटामंत्री झाले दादा. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती या 3 गोष्टी ज्याला ज्याला एकत्र मिळाल्या त्यानं खानदान कामाला लावलं. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती या 3 गोष्टी पूजा खेडकर नावाच्या पुरीला एकत्र मिळाल्या, तिनं घरदार कामाला लावलं. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती या 3 गोष्टी विशाल अग्रवाल नावाच्या बिल्डरच्या मुलाला, वेदांत अग्रवालला एकत्र मिळाल्या, त्यानं खानदान कामाला लावलं. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती हे विस्तवासारखं आहे, चांगलं नाही. 10 वर्षापूर्वी शेतात काम करणाऱ्या बाईला 25 रुपये हाजरी होती. तिचा प्रपंच भागत होता. पोरग शाळेत जात होतं. 35 रुपये हाजरी झाली तरी तिचा प्रपंच भागत होता. सध्या 200, 250, 300 रुपये नाही, 500 रुपये हाजरी भागतं का? 10 वर्षापूर्वी शेजाऱ्याच्या घरात आपण जात होतो, शिंक्यावरचं टोपलं खाली घेत होतो, पोटभर जेवत होतो. सध्या 2024 सालात दुसऱ्याच्या घरात जाऊन त्यांच्या घरातला डबा खाणं एवढं डेअरिंग आहे का कुणाच्यात? 10 वर्षापूर्वी अख्ख्या गावामध्ये एक मोबाईल होता. काय रुबाब होता मोबाईलवाल्याचा. फोन पुरताच होता तो उचलायचा बटनाचा मोबाईल. काय सुंदर होता जमाना. आपला अंगठा सध्या जेवढा मोबाईलच्या स्क्रीनवरून फिरतोय ना, त्याच्या निम्म्यानं जरी माळेवरून फिरला ना तरी देव आपला सोयील, हे लक्षात राहू द्या. एकच टीव्ही होता गावात, पण गंमत होती. टीव्ही जाडजूड होते, टीव्ही जाडजूड होते, माणसं सडपातळ होती. आता माणसं जाडजूड झाली, टीव्ही सडपातळ झाले. अख्ख्या गावात सह्याद्रीचा जमाना, एकच अँटेना, असा तोही उभा. दर रविवारी 4 ते 6 मराठी पिक्चर, दर शनिवारी रात्री 10 ते 12 हिंदी पिक्चर. बाया बापड्यांसाठी जय गंगा मैया, ये रिश्ता क्या कहलाता है, 4 दिवस सासूचे, दिया और बाती, कुमकुम. आठवतंय ना? दुसऱ्याचा बांध फोडणाऱ्यांसाठी आप बीती, तपास करायला CID सुराग. आणि दररोज संध्याकाळी दामिनी यायच्या हातात काठी घेऊन. तिला पाहिलं ना की आपल्या घरातल्या लेकरांना वाटायचं मी मोठा झालो की मी CID होणार. आताचं पोरगं बापाला म्हणतं, बाबा काय बेटा, मी मोठा झालो ना तुम्हाला बुक्कीत तिंगुल देणार. गुलीगत जमाना बदलला. दर दिवशी संध्याकाळी घरात गाणं लागायचं. ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती, आमची माती आमची माणस. बैलांवरती प्रेम करणारी माणसं होती. आता फक्त बैलगाडा शर्यतीच उरल्या. बैल आभाळाची कृपा, बैल धरतीचा जप, काळ्या मातीची पुण्याई, बैल फळलेले तप. बैल चंद्राचा वारस, बैल सूर्याचा वंशज, बैल माझ्या गोठ्यातला पिढ्या पिढ्याचा प्रवास. बैल कैलासाचा नंदी, शिवशंभूची हो भक्ती, महादेवाची जाय कुणब्याची भक्ती.
बैल आभाळाची कृपा, बैल धरतीचा जप, बैल काढी शिवारात माझ्या हिरवे स्वस्तिक. लहान लेकरू रडायला लागलं तर म्हातारं त्याच्या तळ हातावर बैलाचा कास्त्रा ठेवायचं. आता तुमचं लेकरू रडायला लागल्यावर त्याला मोबाईल द्यावा लागतो. रात्री कीर्तनात एका ताईच्या मांडीवर लेकरू होतं. मी त्या दिदीला म्हटलं, ताई तुमच्या बाळाला समजावा, डिस्टर्ब होतो मला. ती म्हणाली, काय करू महाराज, इथं आल्यापासून जिओला रेंजच नाही हो. धन्य माता पिता तायाची. जमाना बदलला, किती सुंदर काळ होता. एक महत्वाची गोष्ट बदलली. गरिबाच्या बाया नाचायच्या, पाटलं वाड्यावर बोलून आनंद घ्यायचे. आता पाटलाच्या बाया नाचायला लागल्या आणि गरिबाची पोरं 239 रिचार्ज टाकून झूम करून बघायला लागली. आपल्याच गावातले म्हणे, आपल्या सोसायटीतली रील स्टार झाल्या बाया. कुशल गाऊन घालतात, खांद्यावर ओढणी घेतात आणि रील बनवतात. आमच्या पप्पानं गणपती आणला. नवऱ्याला लाज वाटायला पाहिजे ना, शूटिंग काढायला तोच असतो. टुकुमुकू बघतोय चांगला. मुडवर फॉलोअर्स वाढण्याकरता बेंब्यान कमरा दाखवायची फॅशन निघाली महाराज. क्रॉपटॉपचा जमाना आला. जेवढ्या काही पुण्यात परिसरात गोष्टी घडतायत, नाईट आऊटच्या गोष्टी होत आहेत. नाईट आऊटचा जमाना आहे. पुरीनं दिवसा फिरायला आवडत नाही, रात्रीच्या अंधारात फिरायला त्यांना बरं वाटतं. पूर्वी असा काळ होता, माणसांपासून दूर राहणं तरुण जोडप्याला आवडायचं. सध्या माणसात यायला त्यांना आवडते. कुठं चालला जमाना. म्हातारं रस्त्याला बसलं तर डोळे मिटून घेतंय. बिल्डिंगच्या पायऱ्या खाली उतरून आलेलं म्हातारं, त्याला असं वाटतं दारामध्ये रांगोळी असावी, लहान लेकरं दारात खेळत असावीत. ही प्रेम प्रकरण पाहून म्हाताऱ्याच्या हृदयातला वेदना होतात महाराज. हे होत नाही आणि लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. महाराष्ट्र सुधारला नाही. हा महाराष्ट्र कधी सुधरेल आहे का? ज्या दिवशी नाचणाऱ्या पाटलिनीपेक्षा कीर्तनकाराचं महत्व गावातल्या पोरांना कळेल, त्या दिवशी महाराष्ट्र सुधारेल. ज्या दिवशी महाराष्ट्रातील वृद्धाश्रम कायमचे बंद होतील, त्या दिवशी माझा महाराष्ट्र सुधारेल. आणि ज्या दिवशी खाकी वर्दीतला पोलीस पांढऱ्या कपड्यातल्या पुढाऱ्याला सलाम ठोकायचा बंद होईल, त्या दिवशी माझा महाराष्ट्र सुधारल्याशिवाय राहणार नाही. लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला, नाही सुधारला. एका कवीची कविता आहे, मंगेश पाडगावकर फार सुंदर सांगतात. आसवांना मोल न राहिले, हुंदक्यांना बोल न राहिले, लावतील बोल तुझ्या राखे सही मानसा, मानसात माणूस न राहिले. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. वाईचा डॉक्टर पेशानं डॉक्टर झाला, माणूस म्हणून शून्य होता. 17 मृतदेह सापडले त्याच्या शेतात. काळे नावाचा पोलीस ससूनमध्ये ललित पाटलाला सिक्युरिटी देत होता. खाकी वर्दी होती त्याच्या अंगावर, माणूस म्हणून शून्य होता. मी एक वाक्य नेहमी सांगेन, आजही सांगेन. तुम्ही सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, डॉक्टर, कंपाऊंडर, चित्रकार, पत्रकार, शिल्पकार, मूर्तिकार, गीतकार, कीर्तनकार, कथाकार, श्रीमद भागवत कथाकार, रती, महारथी, आचार्य, प्राचार्य, मृदंगाचार्य, गायनाचार्य, शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, तुम्ही कोणीही व्हा, आधी माणूस व्हायला शिका. सध्या माणसाची कमतरता आहे. साक्षी नावाची पोरगी जीवाच्या आकांतानं ओरडत होती. अत्याचार झाला पोरीवर, पाहत राहिली माणसं, नाही वाचवलं. यशस्वी शिंदे नावाची नगरची पोर अभ्यासाला पुण्यात आली. महाराष्ट्रात MPSC मध्ये 3ऱ्या क्रमांकानं पास झाली. राजगडच्या पायथ्याला तिचा मृतदेह सापडला. लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. दगडाला बुक्का लावला तर त्याचा विठोबा होतो, दगडाला सेंदूर लावला तर त्याचा मारुती होतो, दगडाला गुलाल लावला तेव्हा त्याचा मसोबा होतो, दगडाला भंडारा लावला तेव्हा त्याचा खंडोबा होतो. माणसाला कुठला गंध लावल्यानंतर माणसाचा माणूस होतो. वेद नाही का आले तरी चालतील, समोरच्याच्या वेदना जाणून घेता आल्या पाहिजेत, त्याला माणूस म्हणतात. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी.
कल्लोळ वासनांचा हैदोस भावनांचा जळत्या चितेवरती माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. तिरडीला खांदा देणं आपल्याकडची प्रथा आहे, पण जिवंतपणे एकमेकांना लोक साथ देत नाही ही जिंदगीची खरी व्यथा आहे. डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेच सांगून जाते लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकवून जाते आपला आणि परका नेमका कोण आहे. गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. पुढचं कडवं फार गोड आहे, ऐका बरं. हे धर्म मंदिर सारे ढुंडून मी आलो, रित्या गाभाऱ्यात देव शोधतो मी. जाती जातीत वाटला महाराष्ट्र माझा. आतापर्यंत धर्मयुद्ध होता, आता जातीयुद्ध सुरू झालं. कीर्तन करायला बोलवताना लोक त्याची जात पाहतात, गायकाला बोलवताना लोक त्याची जात विचारतात. कीर्तनकार कोण्या जातीचा आहे म्हणून त्याच्यावर प्रेम करू नये, तो वारकरी संप्रदायाच्या मातीचा आहे म्हणून त्याच्यावरती जीव लावला पाहिजे. आणि लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. आम्ही वाटला महाराष्ट्र महाराज जातीत धर्मात. कोण म्हणतं मी हिंदू, कोण म्हणतं मुसलमान. पूर्वेला सकाळी सूर्य उगवतो, मोठ्या उत्साहात मोठ्या दिमाकात सूर्याची किरणं आपापल्या दारात पडतात. सकाळी पूर्वेला उगवणारा सूर्य त्याचा रंग भगवा असतो, तो स्वतःला कधी हिंदू म्हणवत नाही. पावसाळ्यात धरणी माता हिरवीगार होते, स्वतःला कधी मुस्लिम म्हणून घेत नाही. समुद्राचा रंग निळा, आजपर्यंत सागर कधी म्हणला नाही मी बौद्ध आहे. अरे मग दीड दमडीची आपण माणसं, आपण कशाला धर्म आणि जात पाहतो. बदललं सगळं. खांद्यावरनं ओढणी खाली आली तायानो, तर का पोरी पुढे येत नव्हत्या. सध्या क्रॉपटॉपचा जमाना आहे. ओढणी घेणं म्हणजे पोरींना गावंढळपणा वाटतो. पण ऐक माझ्या दिदे, भलेही तुझ्या खांद्यावरच्या ओढणीची किंमत 60, 70, 80, 90 रुपये असेल, पण ज्या दिवशी तू तुझ्या खांद्यावर ओढणी घेतेस ना, त्या दिवसापासून तुझ्या बापाची इज्जत करोड रुपयाची झाल्याशिवाय राहत नाही. हे संस्कार होते. डोक्यावर पदर घेतला सीतामय्यानं, पदर होता म्हणून. ऐकताय ना पदरवाल्यांनो? स्वर बदलला. पदर माझ्याकडे पहा. आईचा पदर हा तेजस्वी ओजस्वी मायाळू असतो. माझ्याकडे पहा. मी मगाशी म्हणलं ना स्वर्गात असावं, स्वर्गात असावं असं. आणि हे सगळं लक्षात असावं, त्यासाठी कीर्तनकारानं आत असावं. ऐका. बसले ऐकताय. जगात कुणाचाही अपमान करावा, आईच्या पदराचा कधी अपमान होऊ द्यायचा नाही. जगात कुणालाही कमी समजायचं, आईच्या पदराला कधी कमी समजायचं नाही. आईचा पदर उन्हात चालताना छत्री होतो, रडताना रुमाल होतो, आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होतो. एवढे उपकार आईच्या नुसत्या पदराचे आपल्यावर आहेत. तिनं पदर सावरला, दशरथाचं दर्शन घेतलं. सीता, नामस्मरण करणारे आम्ही माणसं म्हणून देव आमच्या पोटाला आला. माग काय पाहिजे ते. जेवणार नाही महाराज मी तुमच्या घरी. का? ब्राह्मणाचं लेकरू मारलं तुम्ही आणि तुमच्या घरचं जेवायला लावता मला. एक ध्यानात राहू द्या बसलेले. जळत्या चितेमध्ये लाकडं जळतात, हाडं जळतात, एकमेव गोष्ट जळत नाही. त्या गोष्टीचं नाव आहे कर्म. गुगलची हिस्ट्री डिलीट करता येते, व्हॉट्सअपचं चॅटिंग डिलीट करता येतं, इंस्टाग्रामचं चॅटिंग डिलीट करता येतं. कर्माची हिस्ट्री डिलीट कधी करता येत नाही, हे लक्षात राहू द्या. झालंय काय? ब्राह्मणाचं लेकरू मारलं महाराज तुम्ही आणि तुमच्या घरचं जेवायला लावता. नाही जेवणार. गुडघ्यावर बसला दशरथ. सीते, काय घडलंय ते सांग. कर्म तुमचं तुम्हाला भोगायला आले, केले कर्म झाले, त्याचे भोग आले. आमच्या सोलापुरात कुर्डुवाडी नावाचे गाव आहे. तिथे एक बापू जाधव नावाचा शाहीर होऊन गेला. तो चौकात बसून गाणं म्हणायचं. पाप करूनी पापी मन हे सैरा वैरा पळतैर. पाप करूनी पापी मन हे सैरा वैरा पळतैर. अन काय काय केलं असं भल्या माणसा, देवाला सार कळतैर. तुझी सावली तुला सोडून दूर जात नाही र. तू केलेलं कर्म सोडणार नाही र. पाप करूनी पापी मन हे
सैरा वैरा पळतैर आणि काय काय केलं स भल्या मानसा देवाला सार कळतैर. तुम्हाला वाटलं काय देवाला माहिती? चला पुढे. काय चुकलंय? मालक, नाचणारा मोर पैशाचा जोर, जास्त दिवस टिकत नाही. नाचून झाल्यानंतर मोराला पिसारा, जगून झाल्यानंतर श्रीमंताला पसारा बांधावा लागतो. वासनेत बरबटलेलं मन, व्यसनाच्या आधीन गेलेलं तण आणि लबाडीचं धन काही झाकत असतं महाराज? तुम्ही यज्ञ केला आणि लोकांचं लेकरू मारलं, झालं काय सांगा? श्रावण बाळाला कोणी मारलं? म्हणे आम्हीच मारलं. मग भोगा कर्माची फळं मी जेवणार नाही. कोण म्हणतं हे? सीता. कोण म्हणतं हे? अरे बोला ना सीतांनो, कोण म्हणतं हे? जेवणार नाही मी, सात्विक आहे. मग उपाय काय? विश्वामित्रांनी पर्याय काढला. असं करा, रावणाला बोलवा. का? श्रावण महिन्यात उजव्या पायाच्या अंगठ्यावर उभा राहून त्यानं तप केलं. आता काही दिवसावर कुंभमेळा आला, प्रयागराजला होणार आहे. म्हणे तप केलं, त्याला बोलवा आणि त्याला जेवायला घाला. तो जर जेवला तर सीतेला जेवायची परवानगी. रावणाला बोलवलं, औक्षण केलं सीतेनं. चोरं काय फक्त रात्रीच येतात का? दिवसाच घराचा अंदाज घेऊन जातात. मग ऐका, रावण घरी आला, बसायला पाठ, टेकायला पाठ, पाटावर पाठ, त्याच्यावर ताट, मागचा पाठ चांदीचा, पुढचा पाठ चांदीचा, पाटावरचा पाठ चांदीचा, त्याच्यावरचं ताट चांदीचं, तांब्या चांदीचा, चमचा चांदीचा. कधी कधी चांदीचे चमचे असतात. आता सध्या चमच्याची चांदी आहे. वाटायला दिलं होतं त्यानं, वाटलंच नाही, मोटरसायकल घेतली त्यानं. चमच्याची चांदी सगळं जिकडं तिकडं गायबच केलं. रावणानं ताटाला पाणी फिरवलं पण खात नव्हता. आबा ऐका बरं तुम्ही, रावण खात नव्हता. ऐका ना तुम्ही, तुम्ही ऐकलं पाहिजे. मग सीतेनं विचारलं, रावणजी मी जेवायला वाढते तुम्ही खात नाही? सीते, तुला माहिती नाही काय? वारकऱ्याला ब्राह्मणाला जेवायला बसवलं की तसं जेवायला घालायचं नसतं, ताटाला दक्षिणा ठेवायची असते. मी का सांगतो माहिती आहे ना आबा? मी जेवून जाणार आहे, ओंकार महाराज आम्ही सगळे जेवणार आहोत. तसं जेवायला घालायचं नसतं. किती पाहिजेत? पैसे नकोत. मग तुझ्या कपाळावरच्या कुंकवानं, जगाच्या बापानं, दशरथाच्या पोरानं, अयोध्येच्या होणाऱ्या राजानं एकदा या लंकेला पाय लावला पाहिजे. लावेल का सांग? हो म्हण, जेवतो तुझ्या हातचं. मग तू जेवायला रिकामी. प्रभू रामचंद्र म्हणले, सीते त्याला सांग, जिथं माझी भक्ती नाही सीते तिथं मी पाय ठेवत नाही. जेवायची काय भाषा करते? सीतामाया म्हणाले, एवढंच ना, जिथं तुमची भक्ती नाही तिथं तुम्ही जात नाही. याचा अर्थ असा, जिथं तुमची भक्ती आहे तिथं तुम्ही. मग आधी मीच तिथं जाते ना, मग तरी तुम्हाला यावं लागेल की नाही? आणि म्हणून अगोदर सीतामाया लंकेला गेल्यात आणि मग देवाला माग माग यावं लागलं. रावणासारख्या राक्षसानं जर रामाच्या भक्तीनं स्वतःचा उद्धार केला तर आपण का आपलं चांगलं करू नये? म्हणून लागून या पाया. शिव्या देऊन सांगितलं, किती सांगू तरी. बापानं पोराच्या पाया पडावं का पोरानं बापाच्या? महिला मंडळ जाऊ द्या, मी आधी पुरुषांना विचारतो, बापानं पोराच्या पाया पडावं का पोरानं बापाच्या? अरे बोला ना बापांनो. का सगळे बिगर लग्नाचे आहे का तुम्ही? बापानं पोराच्या पाया पडावं का पोरानं बापाच्या? पोरानं बापाच्या. पण कधी कधी तेच म्हातारं म्हणतं, पप्या आता तुम्हाला विचारतो माझ्या बहिण्यांनो, सासूने सुनेच्या पाया पडावं का सुनबाईनं सासूच्या? खरं खरं सांगा, तुम्हाला तुमच्या आत्याबाईची शपथ. सासूनं सुनेच्या पाया पडावं का सुनबाईनं सासूच्या? जाऊ द्या की म्हातारीला ऐकायला बरं वाटेल, गुदगुल्या होत्या लो तिला. सासूनं सुनेच्या पाया पडावं का सुनबाईनं सासूच्या? बोला बोला, तसं गायबाण्यावानी बसू नका. सासूनं सुनेच्या पाया पडावं का सुनबाईनं सासूच्या? पण कधी कधी तीच म्हातारी म्हणते, सुनबाई काय आत्या पाया पडते ग तुझ्या, पण माणसं बघून बोलत जा मला. माता काय म्हणला होता? सुनबाईनं सासूच्या. सासूने सुनबाईच्या पाया पडू नये, बापानं पोराच्या पाया पडू नये, पण कधी कधी त्या व्यक्तीचं वाटोळ होऊ नये म्हणून लागून या पाया. तसं तुमचं आमचं वाटोळ होऊ नये म्हणून लागून या पाया. करे टाळी बोला मुखी नाम. नाही तर महाराजांनी आपल्याला विनंती करावी, आपण किरकोळ आहे हो,
किती मोठे तुकोबा. उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गानं कमावतो त्याला हराम म्हणतात, मेलेला परत उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात, हृदयातलं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात, मित्रासारखा वागतो त्याला सखाराम म्हणतात, कायम एकपत्नी व्रत पाळलं त्याला सीताराम म्हणतात, अखंडपणे रामाचं दास्यत्व केलं त्यांना संत रामदास म्हणतात. आणि साक्षात जगाच्या बापानं सुद्धा ज्यांच्या पायाला हात लावण्यासाठी वैकुंठाचा त्याग केला ना, त्या साधूला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. एवढे मोठे तुकोबा. श्री विठ्ठलाचं नाम खरं पण आहे आणि बरं पण आहे. तुका म्हणे खरे नाम विठोबाचे बरे. आता ऐका बरं, थोडं राहिलंय, माझ्याकडे लक्ष द्या, ताट बसा. काही गोष्टी खऱ्याही नसतात, बऱ्याही नसतात. बागुलबुवा खरं आहे का हो? ते नाही का लेकूर रडायला लागले की त्याची माय म्हणते घाबर बरं का, कोपऱ्यामध्ये भोकाड आहे, बावा आहे, बागुलबुवा आहे. खरं आहे का तो? खराही नाही आणि बराही नाही. प्रकार दोन. काही गोष्टी बऱ्या राहतात पण त्या खऱ्या नसतात. कपड्याच्या दुकानाच्या बाहेर तुम्ही गेला का कधी? कपड्याच्या दुकानात गेला असाल ना, किती सुंदर सुंदर बाया असतात ना उभ्या प्लॅस्टिकच्या. होय म्हणले हो, जावई बसलेत पुढं चोपदार, ऐकताय ना. त्या गोष्टी बऱ्या आहेत पण खऱ्या नाहीत. नाही तर बच्चाला एका दिवशी गप्पा हाणत तिच्याबरोबर कुठले काय. प्रकार तीन. काही गोष्टी खऱ्या राहतात पण त्या बऱ्या नसतात. तुम्ही नागपंचमीच्या सणाला जाता, चालली बाई भावाला पुजायला, माझा भाव आहे तो नागोबा, त्याचा व्हॉट्सअपला स्टेटस काय ठेवता नागपंचमी दिवशी, इंस्टाग्रामला स्टोरी काय ठेवता नवऱ्याला मेन्शन करून, हा किंग कोबरा भाव आहे माझा, थोडं थोडं घाबरा, असं ते नागोबा. तो तुमचा कोण आहे? बोला ना. भाऊ, त्याला दूध काय ओतता, लाह्या काय टाकता, तो तुमचा कोण आहे? आणि तोच तुमचा भाऊ, तुमचा ब्रदर, तुमच्या भाषेत ब्रो. ताईचं काय चाललंय पाहायला किचनच्या कट्ट्यावर उगवल्यावर? पळायला जागा पुरते का? गोष्ट खरी आहे पण बरी नाही. ऐकताय ना माझ्या लाडक्या बहिणींनो? बरं, किती जणीला वाटतो सागर महाराज आपला भाऊ असावा? हात वर करा. अरे घ्या ना हात वर. मी काय नकटाय हेक नाही का चक नाही. एका डोळ्यानं तुतारी बघतो, एका डोळ्यानं घड्याळ बघतो, एका डोळ्यानं कमळ बघतो, एका डोळ्यानं धनुष्यबाण पाहतो. बस, आजपासून माझ्या बहिणी, कीर्तन झाल्या प्रत्येकीनं माझ्याबरोबर सेल्फी काढायचा. काढणार ना? मला फोटो पाठवायचा व्हॉट्सअपला. तुम्ही माझ्या बहिणी आहात आहे की नाही? भाऊ कुणाचा? बहिणींचा. काढाल ना फोटो? बहिणी कुणाच्या? भावाच्या. भाऊ कुणाचा? बहिणी कुणाच्या? म्हणजे 1500 रुपये कुणाचे? किती बरं वाटलं ऐकायला. खरं आहे पण बरं नाही महाराज, देऊ वाटेना. प्रकार 4. देवाचं नाम खरं सुद्धा बरं सुद्धा. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. का हो? मग ते नाम आम्ही घ्यायचं कसं? आज आत्ता ताबडतोब घ्या. एक चांगला दृष्टांत नामस्मरणाचा, नामाच्या ताकदीचा सांगतो. का विठ्ठल विठ्ठल म्हणावं, का त्याचं नाम घ्यावं, आपल्या वैकुंठाचा मार्ग सुखकर होतो. ऐका बरं, हृदयाचे कान करा. श्री पंढरपूर, सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर नावाचं एक गाव, श्री विठ्ठलाचं ते आराध्य दैवताचं ते ठिकाण आहे. तुम्ही कधी जात असाल तर नक्की जा. आमच्यासाठी ते माहेर आहे. तुम्हाला जसं माहेर असतं ना महिला मंडळ, तसं आमचं इथे माहेर. तुम्ही गाता ना गणपतीला, बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला, गाडी घुंगराची ग. आता हे माझ्यापेक्षा ओंकार महाराज वगैरे चांगलं गातात. आम्ही पंढरपूरच्या वारीमध्ये चालायला असतो वाटेत. मागच्या वर्षी दिंडीत कीर्तन केलं आणि वारीच्या वाटेवर कीर्तन होतं. पंढरीशी जारे आल्यानं संसार अभंग घेतला होता. एक तुकोबऱ्यांचं प्रमाण माणसाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाऊ शकतं, हे उदाहरण म्हणजे ओंकार महाराज आहेत. काय गायले होते. आजही कितीतरी पोरांच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला पंढरीशी जारे ते चाल त्यांचे असते. इतकी सुंदर गातात ते. गातील. महाराजांचा रोजचा दिनक्रम होता नामदेव महाराजांचा. पंढरीला जावं,
विठ्ठलाचं दर्शन घ्यावं. जनाबाईंनं बोट पकडून पंढरपुरात यावं. श्री विठ्ठलाला डोळे भरून पाहावं. काय झालं कुणास ठाऊक. एक दिवशी वाट काढत जनाबाई पंढरपुरात आल्या. लोटली माणसं आणि पाहिलं देवा आला. सावळ्या सकंकन विठ्ठलाला शिव्या घालू लागल्या. हो, माणसं पाहू लागली. अरे अरे इठ्या मूळ मायेच्या कारट्या. जनाबाई, एवढं देवावरती प्रेम करता तुम्ही आणि प्रेमाचं रूपांतर तिरस्कारात झालं, हे बरं नाही. एवढ्या भारी भारीतले शिवे देता, याच्यापेक्षा चांगले येतात. द्या बरं, तुझं गेलं मड. जनाबाई, काय एवढ्या भारी भारीतले शिवे देता? तुमचं माहेर माळुंगे तर नाही ना? तुला कसं कळलं शिव्यावरून? आणि मग जनाबाई सांगू लागली, शिव्या दिलेल्या दिसल्या. अरे त्याचं भजन का नाही पाहिलं? सध्या एखाद्या माणसाला तुम्ही 100 वेळेला मदत करा आणि एकदा त्याच्या मदतीला पडू नका. 100 वेळेला केलेली मदत माणसं विसरतात आणि एकदा जर त्याच्या मदतीला नाही पडलं तर तेवढं ध्यानात ठेवतात. जनाबाई म्हणाली, तेच झालं, माझं भजन विसरला तुम्ही. सुंदर माझे, बोला बोला जनाबायांनो. फिरते ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा. जीव शिव दोन्ही खुंटे गे, लावणी 5 बोटे तू रे ये रे बा. सासू आणि सासरा दिरतो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा. प्रपंच दळण दळिले, पीठम्या सांडिले, सासू पुढे ठेविले तू ये रे बा. जात्याच्या जात्याच्या ग जात्याच्या, जात्याच्या मुखी घालते ग मोत्याचे दाणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही बुने. जात्याच्या जात्याच्या ग जात्याच्या. जात होतं, काटवट होती, आता परात आली. काटवटीत भाकरी थापायचो, आता परातीत भाकऱ्या थापतात. तुमचं लेकरू तुम्हाला म्हणतं, म्हातारे तुझ्या हाताला चव नाही, पण माझ्या बायकोच्या हातच्या भाकऱ्या फार गोड लागतात. म्हातारे म्हणली, बावळटा, तुझ्या बायकोच्या हाताला चव नाही, पायाच्या 2 अंगठ्याला जास्त चव आहे. कसं काय? परातीत बघत जा ना, ती भाकऱ्या थापते तेव्हा तिचे अंगठे कुठं असतात. तुम्ही वेणी घातली का कधी कोणाची महिला मंडळ? पोरीची, सुनबाईची, घालत जा म्हातारीची वेणी. बरं, वेणी घालण्याची एक पद्धत आहे. माझी आई आमच्या दिदीची वेणी घालायची. दिदी वैतागायची, पण आई वेणी घालायची. तर ती वेणी घालायला नखदंताची, आपल्या दोन्ही बोटाने देवानं वेणी घालावी. कुणाची? जनाबाईची. काय भाग्यवान असेल जनाबाई. आणि अशी जनाबाई ज्याची दासी, ते नामदेव महाराज किती भाग्यवान. नामदेव महाराज पंढरपूरचे रहिवासी. गोनाई राजाई दोघे सासू सुना. एक दिवशी राजाईनं मालकाला सांगितलं, मालक, चिमणीचं पोट भरेल एवढं धान्य नाही घरात. गरिबी फार वाईट असते. महिला मंडळ ज्यानं सोसली ना त्याला आठवल. रुपया रुपया काय असतो हे ज्याच्यावर वेळ आली त्याला कळेल. पैसा नसतो तेव्हा कळते त्याची किंमत. चिमणीचं पोट भरेल एवढं धान्य नाही घरात मालक, तुम्ही भजनाला जाता. राजाई, त्याच्याशिवाय कोण आहे आपल्याला? आपल्याला वैकुंठाला जायचं ना, मग भजनाशिवाय पर्याय नाही. आपण जाऊ. महाराज भजनाला जायचे, भजन करायचे. एक दिवशी रागच आला राजाईला. 4 पोरं कमरेला बांधली मारायला आणि चंद्रभागेत गेले. आईसाहेब, थोरल्याच्या डोक्यावरनं हात फिरवला. नारा, मारते रे तुला. जगात आई या शब्दाला काळिंबा आहे मी, पण उपाशी तर पडून मेलेला बघवत नाही रे. गोंदा, विठा, महादा, आईवर रागावू नका बरं. दगड बांधले लेकरांच्या पाठीला दगड आणि चंद्रभागेच्या पाण्यात बुडवायचा प्रयत्न केला. मरा. गरिबी वाईट असते, ध्यानात राहू द्या. साधूचं जीवन
हे त्यागाच आहे, भोगाचं नाही. किती वेळा लेकरं बुडवली ना तरी किनाऱ्यावरच यायची. देवाला म्हणल्या, देवा अरे वरून पण काळा ना आतून पण काळा, जगू बी देत नाही मरू पण देत नाही. मग मेलेला साप उचलला, अर्धवट होता. घरी आल्या, खापराची कढई मांडली आणि बारीक बारीक तुकडे केले. विष घालून मारणार पण पुरं नाही जगवणार. वाचा नामदेव महाराजाचं चरित्र. कालच आमच्या गावातनं नामदेव महाराज आळंदीला निघालेत. आज आम्ही नामदेव महाराजांचं दर्शन घेऊन आलो. देवसुद्धा येतो इकडं, तुमच्याकडे येणार आहे देव, आळंदीत पोचणार आहे. नामदेव महाराजांचं भजन इकडं कीर्तनात रंगलेलं. राजाईनं लेकरं मारायचा विषय आखला. कोणाला वाटतं आपलं लेकरू माराव? आई म्हणून कोणी आई हाक मारी, ती हाक येई काणी मज होय शोककारी. स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी. माहेराला फोन लावला ना, इकडनं हॅलो म्हणल्याबरोबर आईला कळतं माझी दिदी आनंदात आहे का दुःखात आहे. का ग दिदा, पाहुणे काय बोलले का तुला? आई तुला कसं कळलं ग? धड दोन असतात बेटा, आईचं आणि लेकीचं काळीज एक असतं. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते, लेकराचा आत्मविश्वास अडवते. आयुष्यातला पहिला शब्द आई, आयुष्यातला शेवटचा शब्द सुद्धा आई. आपल्या आयुष्यातलं पहिलं पाऊल टाकायला शिकवते आई. टाकलेलं पाऊल वापस नाही घ्यायचं बेटा, हे सुद्धा शिकवते ना ती आई. माझी विनंती आहे तरुण पोरांना, आईबापाचे फोन जर आले ना तर डावलू नका रे राजा. फोन उचला आणि हॅलो म्हणा. विचार तिला आईबाप हायच कुठं, उत्तर द्या जिथं आहात तिथलं खरं खरं सांगा. याच्या पलीकडं काही विचारणार नाहीत. माझी विनंती आहे तुम्हाला, 4 वर्षानंतर तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या म्हाताऱ्या बापाचा नंबर सेव्ह असेल, पण त्या नंबरवरून तुम्हाला कधी फोन येणार नाही. 4 वर्षानंतर आईचा मोबाईल नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेलमध्ये सेव्ह असेल, त्याच्यावरून फोन येणार नाही. हिवाळा आलाय, 700 रुपयाचा स्वेटर म्हातारीला द्या, 200 रुपयाचा मफलर बापाला द्या, कानटोपी म्हाताऱ्याला द्या. गावभर सांगल माझ्या राजानं 1000 रुपयाचा स्वेटर मला आणला. लेका आपला अभिमान फक्त आपल्या बापालाच आहे. किती प्रेम असतं आई बापाचं. आणि राजा इथं मारते, कोण्या माऊलीला वाटत नाही. तळहाताचा पाळणा, नेत्राचा दिवा, 32 धारा दुधाच्या पाजल्या, तळहाताच्या फुडाप्रमाणे जपलं वागवलं आणि 4ही लेकरं मारायची. पण गरिबी वाईट आहे. साप शिजू लागला आणि महाराजांचं भजन रंगात आलं. कोण कोण होतं महाराजांच्या कीर्तनाला? सकल संत होते. लोक म्हणतात श्री क्षेत्र आरणला विठ्ठल जात होता, पण सावता महाराजही महाराजाच्या भजनाला आलते. बैला विठ्ठल मोठा विठ्ठल, या झाडावर चारा गो मैना, त्याही विठ्ठल गे माय. आम्ही आमचं तारुण्य अर्पण केलंय संप्रदायाकरता. हे ओंकार महाराज, माऊली महाराज, दादा, प्रवीण दादा, प्रकाश महाराज, बसणाऱ्यांना काही नाही वाटत. ते म्हणतात काही नाही, हा त्यांचा व्यवसाय झाला. पण माझ्या भावानो तायानो, आमचं तारुण्य आम्ही बहाल केलं संप्रदायाकरता. आम्हाला नाही मिळत आईबापाच्या कुशीत झोपायला, आईच्या मांडीवर डोकं टेकवायला, बापाला कडकडून मिठी मारायला भेटत नाही. माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्हाला मिळालेत ना आईबाप तर भाग्यवान आहात लेका. ज्याला आईबाप नाहीत ना त्याला विचारा भजनात किती ताकद असते. महाराजांनी विचार नाही केला. जिने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. उगा म्हणून माणसं डोळ्याला पदर लावत नाहीत, उगा म्हणून अश्रू येत नाहीत. संप्रदाय त्यागाचा आहे, भोग्याचा नाही. श्रियाळ नावाच्या राजाला देवानं प्रश्न विचारला, जाब विचारला, बोल आहे का तयारी तुझी लेकरू मारायची? देवा लेकरू मारायला लावतो, काप तुझ्या हातान. श्रियाळाचे घरी धरणे मांडिले मुरारी, मारविले करी त्यांचे बाळ त्याचे हाती. हरी तू निर्गुण निष्ठुर. कधी कधी परीक्षा घ्यायला लागला ना महाराज, बेकारच परीक्षा घेतो तू, पण खचायचं नाही, खचून जगायचं. माझं सगळ्यात छोटं वाक्य सगळ्यात मोठं आहे. संकट आल्यावर खचायचं नाही,
खचून जगायचं. जळणाऱ्याला विस्तव कळतो, जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाराला नाही. जीवन कळले जगणाराला, पळणाराला नाही. मैदान सोडायचं नाही बाबा, तटून थांबायचं. कोण जिंकतो कोण हरतो याची चिंता हवी कशाला, याची चिंता बघणाऱ्याला, लढणाऱ्याला नाही. थांबायाचे तर समुद्र होऊन थांबू, थांबायाचे तर समुद्र होऊन थांबू. सहज नवरा बोलला तर बायका माहेरला निघून जातात. मैदान सोडायचं नाही. मार्क कमी पडले तर पुरं घर सोडून जातात. कर्ज झालं तर निघून जातात. ले का कोट्याचे घोटाळे केलेत त्यांनी. किती कर्ज आहे तुमच्या? 2.5-3-4 लाख. ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. ऐकताय ना? कशाला मैदान सोडता? माझ्या आयानो, मैदान नाही सोडायचं. एक फार ओळ फार महत्वाचे आहे, कानात साठवून ठेवा. थांबा याचे तर समुद्र होऊन थांबू, डबक्याला किंमत नाही. हे काय वेळेत का ओंकार महाराज, प्रवीण महाराज? काय गरज आहे आता पळायची? झालं नाव झालं, महाराष्ट्रभर नाव लौकिक झाला, आता काय गरज आहे? पण ही ओळ ते दररोज ऐकतायत. थांबायाचे तर, तोवर थांबायचं नाही. कुठपर्यंत? ऐका. थांबायाचे तर समुद्र होऊन थांबू, डबक्याला किंमत नाही. गहिराईला सलाम माझा, खळखळणाऱ्याला नाही. गहिरवा नामदेव महाराजांचं भजन रंगात आलं. राजाई देवळात आल्या, लगेच आल्या. आता झालं ना, त्यामुळे लगेच आले. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा. लगेचच झालं का? गरगरायला लागलं ना त्यांना फुगडी खेळल्यामुळे. अभंग बोलता रंग कीर्तनी वरला, प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला. तिनं राजाईनं कढईवरचं झाकण काढून पाहिलं. आज शिजायला घातलेले तुकडे सापाचे राहिले नाहीत, ते तुकडे सोन्याचे झाले. एवढी ताकद नामस्मरणात आहे. राजाई देवळात आली. महाराज काय 9:15ला संपायचं होतं, 5 मिनिटं जादा झाली, पटकन झाकण उघडा आणि ह्याचं काय करायचं ते करा. ते म्हणले बरं झालं आणलं, मगाचपासून टाळकरी उभा आहेत, एक एक तुकडा वाटून देतो, तुम्ही फक्त ऐका. मी देणार नाही. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, सगळ्याला अधिकार आहे का? सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामी. हे सांगितलं कोणी? तुका म्हणे नामापासी चारी मुख. बस झालं. ऐसे बहुता ग्रंथी बोलियेले बोलियेले. बस आता वाढ वेळ झाला बरं का. तुका म्हणे नामापासी चारी मुक्ती, सायुज्यता, समीपता, स्वरूपता, स्वरूपता या चारही मुक्ती. समीपता देवाच्या जवळ जाणं, स्वरूपता देव पहावयासी गेलो, देव पहावयासी गेलो, तेथे देवाची होऊन ठेलो. देव माझा मी देवाचा. स्वरूपता, समीपता, सलोकता या सगळ्या मुक्ती केवळ नामस्मरणात आहेत. म्हणून तुका म्हणे नामापासी चारी मुक्ती, ऐसे बहुता ग्रंथी बोलियेले. मग आता एवढ्यानी जर सांगितलं, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण सगळेच हरीसी घाती,